नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आज मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहामधला एक वेगळा घटक आपण निवडलेला आहे, ध्वन्यार्थ नावाचा. हा का निवडला? कारण की यावर प्रश्न आलेले आहेत. यावर आलेले विविध परीक्षांचे प्रश्न मी सगळे एकत्र केले आणि ते एका पीडीएफ मध्ये या ठिकाणी कव्हर करतोय. 60 प्रश्न आपलं बघायचे. एमपीएससी, सरळ सेवा, विविध परीक्षांना या टॉपिकवर सातत्याने प्रश्न येतात. तुम्हाला अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे, यावर ही पीडीएफ भेटेल तुमच्या बॅचमध्ये. तलाठी भरती, आगामी काळातली नोंदणी आणि मुद्रांक शुल्क, एमपीसीची एक्झाम, पीईटी किंवा इतर विविध परीक्षा, मुख्य सेविका, ग्रामसेवक, सगळ्या परीक्षांना हे सेशन उपयुक्त आहे. सुरुवात करूया. आता हे ध्वन्यार्थ म्हणजे काय सगळं तुम्हाला या ठिकाणी कळत जाईल प्रश्न बघितल्यानंतर. खालील शब्दासाठी अर्थदृष्ट्या पर्यायी नसलेला शब्द ओळखा. बघा, पर्यायी नसलेला धर्म. धर्म म्हणजे काय? स्वभाव, हिंदू, पांडवांचा मोठा भाऊ, नीती. आता धर्म या शब्दासाठी वेगवेगळे शब्द आहे, पण याच्यातलं एक नाही. धर्म म्हणजे काय? स्वभाव. आपण म्हणतो बघा त्याचा तो गुणधर्म आहे. गुणधर्म जर बघितलं तुम्ही, गुण आणि धर्म, स्वभाव. नीती, एखाद्याची नीती अशी, एखाद्याचा धर्म असा आहे. पांडवाचा मोठा भाऊ जो होता ना, त्याला सुद्धा धर्म असं म्हटलं जायचं. या धर्माला धर्मराज असा सुद्धा एक शब्द वापरला जातो, पण हिंदू नव्हे. या ठिकाणी हिंदू नव्हे. पुढे जातोय. लता मंगेशकरांची जुनी गाणी मनाला मंत्रमुग्ध करतात. या वाक्यातून कोणता ध्वन्यार्थ निघतो? म्हणजे हे जे मंत्रमुग्ध करणे म्हणतो ना आपण, त्याचा अर्थ काय? वेदमंत्रांचा अनुभव येणे, मनाचा तोल जाणे, मनावर जादू होणे, मांत्रिकाने जादू करणे. जुनी गाणी मनाला मंत्रमुग्ध करतात, म्हणजे मनावर जादू करतात. बघा, इंटरेस्टिंग आहे. पुढे जातोय. पानिपत झाले या शब्दातला ध्वन्यार्थ ओळखा. आता पानिपतचं युद्ध माहिती आहे आपल्याला, तिसरी लढाई माहिती आहे. त्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला आणि ध्वन्यार्थ म्हटलंय. ध्वन्यार्थ म्हणजे एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ निघतात आणि जसंच्या तसा अर्थाने निघत थोडासा बदल असतो. पानिपतची युद्ध आली, जसंच्या तसं म्हटलं तर असा एक नंबरचं पण नाही. सर्वनाश झाला, सगळीकडे पाणी पाणी झाले. पानिपताची गोष्ट सांगितली. पानिपत झाले म्हणजे काय? 1.25 लाख बांगड्या फुटल्या असं आपण म्हणतो ना. सर्वनाश झाला. पुढे धूर्त या शब्दाशी विसंगत शब्द बघा, म्हणजे धूर्तचे 3 समानार्थी शब्द या ठिकाणी आहेत. चतुर, निर्धार, चाणाक्ष, काव्यबाज. बघा, धूर्त म्हणजे काय? धूर्त म्हणजे चतुर, धूर्त म्हणजे चाणाक्ष, धूर्त म्हणजे काव्यबाज, निर्धार नाही. पुढे जातोय. ढळला रे ढळला दीन सख्या, संध्या छाया भिववती हृदया. यातला दीन ढळला म्हणजे काय? दिवस मावळला, सूर्य अस्ताला गेला, आयुष्य संपत आले, दिवस संपला. ढळला रे ढळला दीन सख्या, संध्या छाया भिववती हृदया. प्रश्न भारी आहे. दीन ढळला म्हणजे काय? आपण म्हणतो असं दिवस मावळला असं म्हणतो आपण, सूर्य मावळतीला जाणे. हा सरळ सरळ अर्थ झाला, पण या ठिकाणी थोडं वेगळा अर्थ काढायचा आहे. सूर्य अस्ताला गेला, आयुष्य संपत आले, दिवस संपला. ध्वन्यार्थ काढायचा आहे. आयुष्य संपत आले. ओके, एखादा म्हातारा झालाय, मरणासन्न अवस्थेत आहे, त्यावेळेस आपण हा शब्दप्रयोग वापरू शकतो. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. यामधलं जे हे कवळ आहे, कवळ म्हणजे काय? वदन म्हणजे काय? गवत, दात, जुडी, घास. बघा, वदनी कवळ घेता. आता वदनी काय? वदन म्हणजे तोंड, मुख म्हणतोय आपण त्याला. मग ती कवळ घेतोय म्हणजे काय? आता खरं म्हणजे कवळ या शब्दाचा आणखी एक अर्थ या ठिकाणी होतो. कवळ म्हणजे घास होतो आणि कवळ म्हणजे मिठी मारणे, कवळीत घेणे म्हणतो बघा, कवळ मिठी मारणे असाही अर्थ कवळचा होतो. उद्या तसा प्रश्न आला तर तुम्हाला जमला पाहिजे. शेत, मळा, वहिवाट, उपयोग असे वेगवेगळे अर्थ असलेला खाली एक शब्द दिलाय. शेत, मळा, वहिवाट, उपयोग, विविध अर्थछटा असलेला शब्द. पायवाट, पांदन, वावर, आवार. बघा, 7 नंबरचा प्रश्न आहे. पायवाट म्हणजे रस्ता, ही पांदन रस्ता वगैरे हे पायवाटीला म्हणतो आम्ही. आवार म्हणजे सभोवताल, परिसर. पण हे जे शेत आहे त्याला आम्ही वावर म्हणतो, मळ्याला वावर म्हणतो, वहिवाटीला वावर म्हणतो. उपयोग, त्याच्यासाठी सुद्धा वावर शब्द आहे. दोष, उणीव, लाकडाचा तुकडा, वाईट सवय, अशा विविध अर्थछटा असलेला शब्द कोणता आहे? बघा, खोंडा, खोड, खोंड, खोडा. 8 नंबरचा प्रश्न आहे. एखाद्यामध्ये खोड आहे,
दोष आहे, उणीव आहे. लाकडाच्या तुकड्याला आम्ही खोड म्हणतो. एखाद्यामध्ये वाईट सवय त्याला आम्ही म्हणतो हे याच्यात खोड आहे. उणीव आहे, दोष आहे, खोड हा शब्द त्यासाठी वापरला जातो. अद्दल या शब्दासाठी विविध अर्थछटा असलेला शब्द निवडा म्हटलाय. ठोकर, शिक्षा, शिक्षा, साक्ष, ठोकर, धडा, न्याय, बक्षीस. आपण एखाद्याला अद्दल घडवणे असं म्हणतो ना. एखाद्याला धडा शिकवणं असं म्हणतो आपण. म्हणजे एखादा जो वाईट अनुभव आपल्याला येतो, एखादी ठोकर बसते, एखादा धडा शिकवला जातो, त्याला आम्ही अद्दल हा शब्द वापरतो. म्हणजे ठोकर आणि धडा हे दोन शब्द या ठिकाणी. समय, मृत्यू, यमराज यासाठी एक पर्यायी शब्द बघा. आता याच्यातून तुमचं खरं म्हणजे समानार्थी शब्दातला सुद्धा बराचसा भाग इथे कव्हर होतोय. समय, मृत्यू, यमराज, काळ, मरण, वेळ, मृत्यूदेवता. समय म्हणजे काळ होतो, मृत्यू म्हणजे काळ आला, वेळ आली होती पण काळ आला नव्हता. यमराज म्हणजे सुद्धा काळ. सगळ्यांना जोडणारा दुवा आहे काळ. छाया, कृपा, हत्तीची झूल या अर्थछटा सांगणारा शब्द कोणता बघा. छाया, कृपा, हत्तीची झूल. काय म्हणतो आपण एखाद्यावर त्याची छाया आहे. पायस, पाखर, पारंबी, पान या सगळ्यांसाठी एकच शब्द आहे पाखर. पाखर म्हणजे काय. छाया, कृपा, पाखर आणि हत्तीची झूल त्याला सुद्धा पाखर हा शब्द आहे. हा पाखर जरा नीट लक्षात ठेवा बरं. हत्तीच्या झुलीला पाखर म्हणतो आम्ही. कृपा, छाया त्यालाही आम्ही पाखर म्हणतो. कटिबद्ध या शब्दाचा अर्थ ओळखा. आणि ही फार जबरदस्ती प्रत्येक शब्द परीक्षेला आलेला आहे. जे कंबाईनची परीक्षा देणारे आहेत ना त्यांनी सुद्धा जरा नीट लक्ष द्या. तिथे तर हे खूप जास्त प्रमाणात येतात. आता ही सरळ सेवेला सुद्धा TCS IBPS विचारतंय. कटिबद्ध असणे, कंबर कसलेला, कंबरपट्टा, मेखला, कटाव. आणि तुम्हाला एकाच लेक्चरमध्ये असे 60 आणि त्याच्यामध्ये मिक्स करून जवळपास 200 शब्द या ठिकाणी आजच्या या एकाच सेशनमधून खूप कमी वेळेमध्ये तुमचं हे रिव्हिजन होणार आहे. आता एक कटिबद्ध असणे म्हणजे काय. कंबर कसलेला असणे, तयार असणे, सज्ज असणे. कमतरता, कणकण, वाळवी असे शब्द. कसर, कळ, कचर, कड, कमतरता, कणकण, वाळवी अनेकार्थ व्यक्त करणारा शब्द. 13 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर द्यावं लागेल. कशाला म्हणणार तुम्ही कमतरता, कणकण, वाळवी, कसर. हा जो शब्द आहे ना या शब्दाचे ध्वन्यार्थ जे आहे ना वरील तीनही आहेत. नोंदणी आणि मुद्रांक शुल्काची बॅच आपण चालवतोय. फास्ट ट्रॅक बॅच त्याच्या नोट्सही तुम्हाला देतोय, रिव्हिजन लेक्चर देतोय. पशुधन पर्यवेक्षकची बॅच आहे, GMCची बॅच आहे, DMER ची नवीन बॅच चालू केली. तलाठी भरती महाराष्ट्रभर आपली बॅच गाजते आणि ग्रामसेवक भरती या दोन्हीला तर खूप सारे मित्र आपल्याकडे जॉईन होत आहेत आणि अभ्यास करतायत. तुम्ही करा. आणि MPSCच्या बॅचेस सुद्धा आहेत कंबाईनच्या वगैरे, त्याही तुम्हाला जॉईन करता येईल. आता ते काय पात्र आहे या वाक्यातील पात्र या शब्दाचा विविध अर्थी गट शोधा. पात्र. भांडे, ताट, पाट. भांडे, नदीचा विस्तार, नाटकातील कलावंत. अयोग्य, योग्य, प्रस्तुत, उचित, अनुचित, अनुकूल. पात्र म्हणजे काय. पात्र म्हणजे भांडे म्हणतो आम्ही, बरोबर आहे. भांड्याला आम्ही पात्र म्हणतो, बरोबर आहे. पात्राला अयोग्य तर नाही म्हणू शकत, योग्य म्हणावं लागेल. पात्राला अनुचित नाही म्हणता येत, म्हणजे 3 आणि 4 पहिले कट झालं. पात्राला ताट म्हणू का आम्ही, पाठ म्हणू का. पाठ नाही म्हणता येत. नदीचा विस्तार असणे, भांडे असणे पात्र आहे. नाटकातला कलावंत त्याला आम्ही पात्र म्हणतो. ताटाला आम्ही पात्र म्हणतो पण पाटाला नाही म्हणत पात्र. त्यामुळे पहिलं विधान चुकलं. इथे भांडे, ताट, नदीचा विस्तार, कला, नाटकातील कलावंत हे सगळे पात्र आहे. कीर्तनाशी नर हो तुम्ही जागा या वाक्यातील जागा हा जो शब्द आहे ना याचे विविध अर्थी गट आहे. जागा शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहे. ऐकायला जा, झोपू नका, सांगितल्याप्रमाणे वागा. ठिकाण, जाणे, बसणे, जागणे, झोपणे, जाणे, बसा, झोपा, ऐका. 15 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर देता आलं पाहिजे. आता कीर्तनाशी नर हो तुम्ही जागा. जागा म्हणजे तुम्ही कीर्तनासाठी जा, ऐकायला जा कीर्तन. दुसरं जागा म्हणजे झोपू नका, जागे राहा. तिसरं जागा म्हणजे सांगितल्याप्रमाणे वागा. बघा हे जबरदस्त यार, हा टॉपिकच खूप भारी आहे. स्वातंत्र्यासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे. आणि याचं बेसिक काही नाही. याचे तुम्हाला प्रश्नच सोडवावे लागतील. प्रश्न जेवढे सराव कराल तेवढे उत्तर येतील. विद्यार्थी क्रियापदातून सूचित होणारा योग्य अर्थ कोणता. स्वातंत्र्यासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे. काय बोध होतो याच्यातून. इच्छा आहे, हक्क आहे, कर्तव्य आहे, योग्यता आहे. 16 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आता हे आपण सज्ज राहिले पाहिजे म्हणजे आपलं ते कर्तव्य आहे. बघा कर्तव्य. पुढील वाक्यातील विविध अर्थी शब्द. अरे वा, अरे वर बघ.
सुधाला योग्य वर मिळावा, तो वरच्या क्रमांकावर आहे, तू सुखी राहा असा वर त्याला मिळाला. बघा इथे वर बघ, काय वर बघ म्हणजे वर क्रियाविशेषण आहे. सुधाला योग्य वर मिळावा, हा वर इथे तुमचा करता आहे, म्हणजे नाम आहे थोडक्यात. वर तो वरच्या क्रमांकावर आहे, इथे वर हा वरचा खालचा पुन्हा क्रियाविशेषण आहे. तुम्ही सुखी राहा असा वर त्याला मिळाला, इथे वर पुन्हा एक आहे, म्हणजे वेगवेगळे अर्थाने वापरला जाणारा एक शब्द वर आहे. खालीलपैकी कोणत्या शब्दाची एकापेक्षा अधिक अर्थ संभवतात? बघा एकापेक्षा अधिक अर्थ. राग, पुस्तक, चार हात. 18 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. राग हा शब्द काय अर्थ देतो? राग म्हणजे संताप म्हणू आम्ही, गाण्यातला राग असतो, पुस्तकाचा नाही, चारचा नाही, हातचा नाही. एकापेक्षा अधिक अर्थ. पुढे तू अतिशहाणा आहेस. आपण एखाद्याला म्हणतो ना, एखादा खरंच हुशार आहे त्याला नाही म्हणत आम्ही अतिशहाणा. तू खूप हुशार आहेस, तुला सगळी समजते, तू मूर्ख आहेस, तू शहाणा. हुशार आहे ना त्याला आपण म्हणतो तू शहाणा आहेस. पण एखादा मूर्ख असेल ना त्याला म्हणतो तू अतिशहाणा आहे, तू डोक्याच्या वरचा आहे. बरोबर. मला बाजार गप्पांमध्ये स्वारस्य नाही. बाजार गप्पा हा शब्द लक्षात ठेवा. गप्पांची आवड असणे, गप्पांची आवड नसते, निंदा नालस्तीमध्ये रस नसणे, बाजारात मिळणारा रस नाही आवडणे. आता बाजार गप्पा म्हणजे काय? एखाद्याची निंदा नालस्ती करणे, काही कामाचं नसणे, बिनकामाची बडबड, तिसऱ्याबद्दलच बोलणे, तो असा आहे, ती तशी आहे, त्याच्यातून काही आउटपुट नाहीये, त्यामध्ये मला स्वारस्य नाही. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा ध्वन्यार्थ ओळखा. बघा शिवाजी महाराजांचा सगळा राज्यकारभार अतिशय पारदर्शक होता, स्वच्छ, रेखीव, मार्गदर्शक, आदर्श. आता पारदर्शक हा शब्द याच्या खाली अंडरलाईन आहे. पारदर्शक म्हणजे काय हो? स्वच्छ, रेखीव, मार्गदर्शक, आदर्श. पारदर्शक म्हणजे स्वच्छ होता. प्रतिस्पर्ध्याशी टक्कर देताना त्याचे पाणी ओळखूनच डावपेच आखावेत. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा ध्वन्यार्थ ओळखा. त्याचे पाणी ओळखून डावपेच आखावेत. पाणी ओळखायचं म्हणजे काय? मन ओळखायचं, लायकी ओळखायची, अनुभव ओळखायचा, शूरत ओळखायचं, त्याची लायकी ओळखायची. लायकी हा शब्द आहे. विद्यापीठाने नेमून दिलेल्या कामामध्ये अजयने कोणती कसर केली नाही. अनेकार्थी शब्द. बघा जबाबदारी, कोणतीही, कसर, नेमून, कोणत्या शब्दाचे एकापेक्षा जास्त अर्थ निघतात? जबाबदारी, कोणतीही, कसर. कसर या शब्दाला इतर काही शब्द आहे का? कसर म्हणजे कुचराई करणे, कामामध्ये दिरंगाई करणे, कसर, कुचराई. कसर म्हणजे काही भाग अपूर्ण असणे, या अपूर्णसाठी सुद्धा कसर हा शब्द आहे. अनेकार्थी शब्द कसर या ठिकाणी. विविध अर्थाचा शब्द शोधा. बघा विविधार्थी. तो अंकावर बसला, तुला किती अंक मिळाले? युगवाणीचा अंक दर महिन्याला माझ्याकडे येतो. नाटकाचे अंक किती असतात तुम्हाला कळतंय? तो अंकावर बसला म्हणजे काय? पहिला मुद्दा, उत्तर देता आलं पाहिजे. या अंकाचा अर्थ काय आहे? तो अंकावर बसला, तुला किती अंक मिळाले? अंक म्हणजे इथे गुण म्हणता येईल ना आपल्याला. युगवाणीचा अंक म्हणजे ते मासिकाचा वगैरे अंक, एक प्रत म्हणूया आपण त्याला. नाटकाचे अंक किती असतात? इंटरेस्टिंग. अंकाला आकडा हा सुद्धा शब्द आहे. आकडा म्हणजे अंक. प्रत, नाटकाचा भाग, गुण, यासाठी अंक हा शब्द. विविधार्थी शब्द आहे. तुम्हाला दिसतं लगेच तो एकच शब्द वारंवार येतो, सोपा आहे तो उत्तर द्यायला. नादचा विविधार्थी शब्द. नादला आणखी आम्ही काय काय म्हणणार? हट्ट, आवाज, मंजूळ, सूर, स्वर, गोडी, छंद, आवड, ध्वनी, आवाज, बहकणे, वाचणे. नाद म्हणजे काय? नाद म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीचा छंद लागतोय, एखाद्या गोष्टीची आवड लागते, आणि ध्वनी, घंटानाद, तो सुद्धा म्हणतो आम्ही नाद. आवड, ध्वनी. आता आवाजाला नाद नाही म्हणणार, आवाजाला नाद म्हणणार नाही, दोन्ही ठिकाणी आवाजामुळे कट झाला. स्वराला नाद नाही म्हणणार आम्ही, गोडीला म्हणू. ही गोडी हा शब्द आणखी नादसाठी गोडी. अद्दल या शब्दासाठी विविध अर्थछटा असलेले शब्द. अद्दल. बघा 26 नंबरचा प्रश्न आहे झाला आपला. अद्दल म्हणजे एखाद्याला धडा शिकवणं, एखादी आपल्याला धोका बसणे, अद्दल घडणे म्हणतो आपण. घरावरून हत्ती गेला या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा ध्वन्यार्थ ओळखा. घराच्या कौलावरून, घरासमोरून, घराच्या मागच्या बाजूने, घराच्या वरच्या बाजूने. घरावरून हत्ती गेला म्हणजे काय झालं नेमकं? इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचा असा शब्द तुमच्या समोर आहे. बघा 27 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे आणि आपल्याला याचं उत्तर देता आलं पाहिजे. आता घरासमोरून, घरावरून जातोय म्हणजे घरासमोरून जातोय. लक्षणा या ठिकाणी काय? लक्षणा.
लक्षणा शब्दशक्ती या ठिकाणी आहे, घरात समोरून जाणे. गंगायाम घोष या वाक्यातील ध्वन्यर्थ बघा. गंगायाम घोष, गंगेच्या तटावरील वाडा, गंगेच्या पाण्यातील वाडा, गंगेचा वाडा, गंगेच्या पवित्र वातावरणाने युक्त असा वाडा. 28 नंबरचा प्रश्न आहे. गंगायाम घोष म्हणजे गंगेच्या पवित्र वातावरणाने युक्त असा वाडा, त्याला गंगायाम घोष असं म्हटलं जातं. कुठेतरी आपण हा प्रश्न आणखी एकदा बघितलाय, कुठेतरी आलेला आहे तो. अनेकार्थी शब्दगट बघा. हवा, हवेला काय शब्द आहे? समानार्थीच म्हणाल तुम्ही ह्याला. वात, सांधिवात, वायू, पाहिजे, स्नायू, आमवात, वारा, हवाई. 29 नंबरचा प्रश्न. हवा म्हणजे वायू, मला तो हवा आहे, मला तो पाहिजे आहे, दोन्ही येतं हवा. पुढे अचूक अर्थाचा समोच्चारी शब्द म्हणजे प्रश्न बघा. अनेकार्थी शब्द, ध्वन्य अर्थ, विविधार्थी शब्द, समोच्चारी शब्द. तुम्हाला कळतंय ना? तुम्ही प्रश्नही नीट वाचायला शिका. मग दर, सात्विक भाव, धडपड, मोजमाप, भाव, मनन, चिंतन, मनू, मन सारखे अर्थ शब्द तुम्हाला सांगायचे. जो दर असतो, दर आणि सात्विक भाव समानार्थी शब्द आहे, समोच्चारी शब्द आहे. दर आणि सात्विक भाव थोडासा फसवणार आहे. एखाद्या वस्तूचा विक्रीचा दर आपण ज्याला म्हणतो तो दर आहे, आणि दुसरा आपल्या मनातली इच्छा, विचार म्हणजे भाव. आणि ते आपण म्हणतो ना, ते 10 रुपये दर आहे त्याचा आणि 10 रुपये भाव आहे त्याचा. म्हणजे बघा बरं का, इंटरेस्टिंग आहे. समोच्चारी म्हणतो आपण त्याला. राम हा शब्द, याचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे सामर्थ्य, रुपया. त्यात काही राम उरला नाही असं आपण म्हणतो. मृत्यू, पैसा, शक्ती, मरण, द्रव्य, सीता. राम म्हणजे सामर्थ्य, राम म्हणजे रुपया. फसवणार आहे. एखाद्या सामर्थ्य नसणे आपण त्याला राम या अर्थाने म्हणतो, आणि पैशासाठी सुद्धा, रुपयासाठी सुद्धा आम्ही राम हा शब्द वापरतो. थोडंसं बोली भाषेमध्ये तुम्ही जर बघितलं तर तो शब्द दिसेल. माया या शब्दाचे विविध अर्थ दर्शविणारे 4 अचूक शब्द कोणत्या पर्यायातले आहेत? माया. मोह, माया, क्रोध, प्रेम. पैसा, संपत्ती, धन, जमीन. धन, संपत्ती, प्रेम, वात्सल्य. वात्सल्य, जिव्हाळा, मद, मत्सर. माया म्हणजे काय? मोह, माया असा शब्द आपण वापरतो, पण मायाला मोह नाही म्हणत. माया म्हणजे पैसा म्हणू शकतो आम्ही. माया म्हणजे धन म्हणू शकतो. बघा, इथे धन आहे, इथे धन आहे, संपत्ती येते, मायामध्ये संपत्ती येते. मायेला आम्ही वात्सल्य सुद्धा म्हणू शकतो. जमीन नाही म्हणत मायेला आम्ही, जमीन म्हणत नाही म्हणून एक कट झालं. मायासाठी क्रोध हा शब्द येणार नाही म्हणून पहिला कट झाला. मायामध्ये मत्सर येणार नाही म्हणून चौथा कट झाला. माया, धन, संपत्ती, प्रेम, वात्सल्य 32चं उत्तर 3 आलं पाहिजे. पंकज या शब्दातील ध्वन्यर्थ कोणत्या वाक्यातून स्पष्ट होतो? पंकज म्हणजे काय? पावस, चिखलात जन्मलेलं कीटक. बघा 33 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. पंकज हे पावस नाही, हा वेगळा हे आहे. पंकज, चिखलात जन्मलेलं कीटक, कमळ, दलदलीत वाढणारं पाण्यावर फुललेलं फूल. काय पंकज हा शब्द येतो कुठून? कमळासाठी शब्द आहे तो पंकज. पंक म्हणजे चिखल, हे माहिती आहे तुम्हाला. पंक म्हणजे चिखल, आणि ज म्हणजे जन्मणारा, माहित असावं. क्षपक या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा. क्षपक, क्षेपणास्त्र सोडणारा, खळबळ माजविणारा. मूळ ग्रंथात नंतर टाकलेला मजकूर. मूळ ग्रंथकार. 34 नंबरचा प्रश्न. क्षपक म्हणजे काय? मूळ ग्रंथामध्ये नंतर टाकलेला मजकूर, याला आपण क्षपक असं म्हणतो. राजघराण्यामध्ये अत्तराचे दिवे लागत होते या वाक्यातला ध्वन्यर्थ ओळखा. बघा, अत्तराचे दिवे लागणे, ध्वन्यर्थ तुम्हाला विचारला आहे. दिव्यात तेलाऐवजी अत्तर घालायचे. दिव्यात अत्तर घातल्याने हे प्रकाश भरपूर येतो. दिव्यातील तेलाची वात उंदीर पळवून न्यायचे. बेसुमार उधळपट्टी, बत्ती, उधळपट्टी म्हणतो आपण. राजघराण्यामध्ये अत्तराचे दिवे लागायचे म्हणजे नेमकं काय व्हायचं? अत्तर हे तेलापेक्षा खूप महाग आहे. दिव्यामध्ये तेल असतं, मग ते तेलाऐवजी अत्तर वापरले जाते म्हणजे काय होते? बेसुमार उधळपट्टी होते. गुणवंतांनी कृषी सेवा दल स्थापन केला या वाक्यातला अनेक अर्थ असणारा शब्द कोणता? कृषी सेवा, गुणवंतराव, दल. गुणवंतरावांनी कृषी सेवा दल स्थापन केला. लगेच लक्षात आलं पाहिजे, हा प्रश्न नको चुकायला तुमचा. याच्यात दल हा शब्द आहे बघा, दल. दल म्हणजे काय? आता इथे बघितलं तर पक्ष हा शब्द येतो. दल म्हणजे पक्ष, पण दल म्हणजे घोडदळ म्हणतो बघा आपण, सैन्य.
त्यासाठी सुद्धा दल हा शब्द आहे. दल म्हणजे ते पूदल, श्रीदल वगैरे असं आपण हे बघतो बघा विज्ञानामध्ये. दल म्हणजे पाकळीसाठी तो शब्द येतो. निदलपुंज हे ते. हा दल जो आहे ना अनेकार्थी शब्द आहे. पुढे जातोय वाणीचा विविध अर्थ दर्शवणारा शब्द. आकाशवाणी, नभोवाणी, दूरवाणी, वाचा, किराणा, जिनसांचा दुकानदार, वैश्य, संस्कृतवाणी, देववाणी, संतवाणी, लोकवाणी, वाणी, विविध अर्थ दर्शवणारा शब्दसमूह. वाणी म्हणजे जी वाचा असते आपण जी बोलतो ना ती आपली वाणी असते. किराणा जिनसांचा दुकानदार आपण वाणी म्हणतो. वाणी समाजाच्या लोकांकडे मुख्यत्वे किराणा दुकान असतं, आपल्याला ती माहिती आहे. वैश्य म्हणजे सुद्धा वाणी. इथे उत्तर 2 आलं पाहिजे तुमचं. पुढे जातोय मन, पवित्र मन असलेला, फुल. बघा बरं का, हे आपण त्या अलंकारामध्ये एका ठिकाणी ते वाक्य पाहिलेलं असतं, ऐकलेलं असतं. सुमन, पुष्प, फुलोरा, फुलराणी. सुमन म्हणजे पवित्र मन. फुलाला सुद्धा सुमन म्हणतो आम्ही. लक्षात ठेवा. यमक हा शब्द कशाशी संबंधित आहे? दिशा, शब्दालंकार, गायन, प्रदेश. यमक काय? समान उच्चार असणारे शब्द जर चरणामध्ये ठराविक ठिकाणी वापरून एखादा नाद निर्माण होत असेल तर त्याला आम्ही यमक म्हणतो. यमक हा एक शब्द अलंकार आहे हे तुम्हाला माहित असावं. त्याने आपले कर उंचावून सर्वांना अभिवादन केले. कर उंचावून विविध अर्थ असलेला शब्द. त्याने उंचावून आपले कर. तुम्हाला माहिती कर म्हणजे टॅक्स. ओके, कर म्हणजे हात. बरोबर. म्हणजे करासाठीचे वेगवेगळे शब्द तुम्हाला किमान कळतायत ना. बस मग तुम्हाला कळालंय ना विविध अर्थी शब्द कोणता असणार आहे? कर असणार आहे. किरण सुद्धा म्हणतो आम्ही. किरण, सूर्यकिरण जे असतात त्याला सुद्धा कर असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. पुढील शब्दाचे ज्या गटात अर्थ अधिक अचूक आहेत असा गट कळसाठी अचूक अर्थी गट निवडा म्हटलंय. दुःख, सुख, कुरापत, संकट, किल्ली, वेदना, काळजी, कळकट. कळ म्हणजे काय? आपण म्हणतो ना कळसूत्री बाहुले. कळ म्हणजे कळसूत्री, ती जी कळ आम्ही दाबणार ती चावी म्हणतो ना आपण मराठीमध्ये. चावी, कीज म्हणतो ना इंग्लिशमध्ये, त्याला एक कळ हा शब्द आहे. आणि दुसरं कळ निघणे वगैरे, वेदना होणं म्हणतो आम्ही. म्हणजे किल्ली आणि वेदना हे दोन्ही शब्द कळसाठी आहेत. मला मजा येते आणि शिकवताना, म्हणजे माझाही शब्दसंग्रह वाढतोय, रिव्हिजन होते माझंही. आणि तुमचं तर होतच असणारी काही शंका नाहीये. योग्य आणि भांडे. आणि हे लेक्चर शेअर करत चला आपल्या मित्र मैत्रिणींना, ज्यांना म्हणजे ओरिजिनली जे अभ्यास करतायत प्रामाणिकपणे त्यांना शेअर करा. एका लेक्चरमधून खूप पुढे निघून जाणार तुम्ही. योग्य असणे एखादा व्यक्ती कशाला तरी पात्र असणे. भांडे म्हणजे सुद्धा पात्र. पात्र हा शब्द आहे दोन्हीसाठी. मी नाग पाहिला. नाग म्हणजे काय? सर्प पाहिला, हत्ती पाहिला, वाघ पाहिला, तुरंग पाहिला, भुजंग पाहिला, विहंग. नागाचे समानार्थी शब्द तुम्हाला माहित पाहिजे. नाग म्हणजे काय? आता पहिला मुद्दा आम्ही ध्वन्यार्थ बघतोय. ध्वन्यार्थ. ध्वन्यार्थ म्हणजे काय माहिती का? एकाच शब्दाच्या वेगवेगळ्या छटा ज्या असतात, अर्थछटा, त्याला ध्वन्यार्थ म्हटलं जातं. मग नागालाच साप सुद्धा आम्ही म्हणतो आणि त्यालाच आम्ही हत्ती असंही म्हणतो. हे फसवणार आहे. पण हे आहे. सर्प आणि हत्तीला नाग म्हटलं जातं. वीट समोच्चारी. बघा आता हा समोच्चारी हे नवीन प्रकार आलाय तुमच्यासाठी. 44 नंबरचा प्रश्न. आपण एखाद्याचे वीट म्हणजे बघा मातीचा वाजलेला आयताकृती ठोकळा, त्याला आम्ही वीट म्हणतो का? येस म्हणतो. आपण म्हणतो नाही मला त्या गोष्टीचा फार वीट आला. दररोज 30 भाजी खाऊन मला वीट आला, उभं आला, नकोस वाटतंय ते. 1 नंबरचं उत्तर. आता ध्वन्यार्थ म्हणजे काय बघा, सोप्या भाषेत व्याख्या दिली, तुम्हाला आली पाहिजे. अभिधा शक्तीमुळे जो अर्थ होतो तो, व्यंजनामुळे जो होतो, लक्षणामुळे जो होतो, भाषेतील मूल ध्वनींचा अर्थ. ध्वन्यार्थ येतो कुठून? हा 45 नंबरचा प्रश्न. जे व्यंजन आहे ना, अभिधा, व्यंजना, लक्षणा, खरं म्हणजे हे शब्दशक्ती आहे. बरोबर आहे. या शब्दशक्तीचे जे हे 3 प्रकार आहे त्याच्यातला जो व्यंजना नावाचा प्रकार आहे त्याच्यातून जे येत आहे ना तो ध्वन्यार्थ आहे. तो ध्वन्यार्थ आहे. त्याला व्यंगार्थ असंही आपण म्हणतो. ओके, आता कळालंय तुम्हाला. हात कापून देणं म्हणजे काय? आता हा ध्वन्यार्थ आहे. आपण म्हणतो याला वाक्प्रचारही म्हणतो आपण तसं बघितलं तर. मदत करणे, लेखी करार करून देणे, धीर सोडणे, हात आखडणे. हात कापून देतोय आपण म्हणजे काय करतोय? लेखी करार करून देतोय आपण. बघा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्राशी भेदू ऐसे. बघा मऊ मेनाहून
याचा ध्वन्यार्थ ओळखा म्हटलंय. क्षणात वितळणारे, अतिशय पातळ, प्रेमळ किंवा दयाळू, मेनाहून मऊ असलेले. मऊ मेनाहून म्हणजे काय? प्रेमळ किंवा दयाळू, त्याला मऊ मेनाहून असं आम्ही म्हणतो. थड म्हणजे काय? बघा बरं का, इंटरेस्टिंग आहे थड. गार, किनारा, आघात, गर्दी. थड म्हणजे आपण एखादा तट म्हणतो, एखादा किनारा म्हणतो. नदीचं थड असेल, नदीचा किनारा असेल. चुकीची जोडी ओळखा बघा बरं. गंज लोखंडावर चढणारा, गंज बाजार, गंज त्याला ढीग आणि रास आम्ही म्हणतोय, गंज लोखंडी सळई. काय चुकतंय का? गंज म्हणजे लोखंडावर जो चढतो त्याला मी गंज म्हणतो. काय रासायनिक अभिक्रिया घडत असते, कशा कलरचा तो असतो, हिरवं पडतं लोखंड, कसं होतं. बाजाराला सुद्धा गंज म्हटलं जातं. शहागंज नावाचा एक शब्द आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शहागंज नावाचं एक हे बाजारपेठेचं ठिकाण आहे. शहागंज हा जुना शब्द आहे तो. आणि गंज आपण गावाकडे म्हणतो, मी गंज घातलाय त्याचा कशाच तरी, ढीग घातलाय, रास घातली, गंज. लोखंडी सळई नाही. उत्तर इथे 4 चुकीचं. ग्रह म्हणजे काय? स्वीकार, सूर्यमालेतील गोल, समजूत. घर, स्वीकार, समजूत, इमारत, समजूत, पृथ्वी. घर, सूर्यमालेतला गोल, स्वीकार. बघा 50 नंबरचा प्रश्न. उत्तर देणारे तुम्ही. ग्रह म्हणजे काय? आता हे घर आहे नाही, पहिले कट करा, कारण घरासाठी ना ते गृह वेगळं असतं. ते सोर असतो त्याच्यामध्ये. ते गृह, ते घर, घर पहिले कट करा, इमारत कट करा, बस आलं इथेच उत्तर तुमचं. ग्रह स्वीकार. दुसरं, सूर्यमालेतला जो गोल असतो ना, सूर्यमालेतले जे गोल असतात वेगवेगळे, त्यांना ग्रह म्हणतो. आपण एखाद्याबद्दल काहीतरी ग्रह करून घेतो ना, त्याला आम्ही समजूत म्हणतो, पूर्वग्रह म्हणतो आम्ही. ओके. आता ग्रह म्हणजे ग्रहण, स्वीकार करणे, ग्रहण करणे. आग्रहाने तो ग्रह अनेक ठिकाणी आहे, पण त्या शब्दाला विविध अर्थ नाही. बघा, अर्थ, अर्क, अर्ध, अलंकार. 51 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आता अर्थासाठी काही वेगवेगळे अर्थ आहे का? बघा, अर्थ म्हणजे एखाद्या विषयाचा अर्थ निघतोय, आपण समजून घेतोय तो अर्थ. दुसरा अर्थ म्हणजे पैसा. अर्क म्हणजे एखाद्याचा आम्ही रस काढतो, त्याला आम्ही अर्क म्हणतो. दुसरा विषयाचा मतितार्थ असतो, समजून घेतो आम्ही काहीतरी, तो मतितार्थ. तिसरं अलंकार म्हणजे काय? काव्य रचनेचा प्रकार जो असतो, ते आपण अलंकाराचे प्रकार बघतो ते प्रकार. आणि दुसरे दागिने, त्याला आम्ही अलंकार म्हणतो. हा जो इथे अर्ध आहे ना, याची काही विविध अर्थ निघत नाही. अर्ध म्हणजे अर्धाचे हाप हाप. अर्णवाने आपले रूप दाखवले. रत्नाकर दिमागदार दिसत होता. सिंधू कधी नमत घेत नाही. मृगेंद्राचे अस्तित्वच वेगळे आहे. यापैकी समुद्र या शब्दाशी समांतर असणाऱ्या अर्थाचे विधान निवडा. बघा, आता इथे सरळ समानार्थी शब्द तुम्हाला माहित असले पाहिजे. बघा, समुद्रासाठी कोणता शब्द आहे? अर्णवाने आपले रूप दाखव. अर्णव म्हणजे समुद्र का? यस. रत्नाकर म्हणजे समुद्र का? यस. सिंधू म्हणजे समुद्र का? यस. मृगेंद्र म्हणजे समुद्र नाही. मृगेंद्रचा अर्थ काय मला सांगा. उत्तर 1 आलं पाहिजे. पुढे खालील विधान वाचून जीवन या शब्दाचा एकापेक्षा जास्त अर्थ व्यक्त करणारा पर्याय निवडा. हे जीवन सुंदर आहे. वास्तवाला अनुभवणे आवश्यक आहे. पाणी आपल्यासाठी आवश्यक आहे. लौकिकता सर्वश्रेष्ठ आहे. बघा, अनेकार्थी शब्द कोणत्या वाक्यात वापरला आहे? इंटरेस्टिंग आहे. जीवन या शब्दाचा एकापेक्षा जास्त अर्थ व्यक्त करणारा पर्याय. इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. आता इथे हे जीवन खूप सुंदर आहे, म्हणजे जीवन म्हणजे आयुष्य सुद्धा येतं आणि पाणी सुद्धा येतं. वास्तवाला अनुभवणे आवश्यक आहे. आता इथे आणि इथे वास्तव हा शब्द नाही. पाणी आपल्यासाठी आवश्यक आहे. जीवन साठी पुन्हा हा पाणी, पाणी हा शब्द इथे एक आहे. तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला अ आणि क हे दोन्ही असे दिसतात. खरं म्हणजे मी फक्त अ हे उत्तर या ठिकाणी देईल, फक्त अ. कारण जीवनमध्ये 2 अर्थ लपलेले आहेत. पुढे जातोय. जे साहित्याने ओजावी, अमृताने चुकी ठेवी. या ओवीतील चुकी ठेवणे याचा अर्थ बघा बरं. आता हे जरा नवीन आहे. चुकी ठेवणे, दोष लावणे, नावे ठेवणे, वरचढपणा कमी करून कमीपणा आणणे, कनिष्ठपणा देणे. बघा, 54 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आता चुकी ठेवणे म्हणजे काय? अमृताने चुकी ठेवी, दोष लावणे, नावे ठेवणे, वरचढपणा कमी करून कमीपणा आणणे, कनिष्ठपणा देणे. बघा, चुकी ठेवणे म्हणजे दोष लावणे. चुकी ठेवणे म्हणजे नावे ठेवणे. वरचढपणा कमी करून कमीपणा आणणे म्हणजे चुकी ठेवणे.
कनिष्ठपणा देणे म्हणजे चुकी ठेवणे. बघा अ ब क ड बरोबर. दोन नद्यामधल्या प्रदेशाला आम्ही काय म्हणतो? दोन नद्यामधील प्रदेश. द्विज, दुआब, द्वीपकल्प, तिठा. दोन नद्यामधला जो प्रदेश आहे त्याला आम्ही काय म्हणतो? द्विज म्हणजे काय माहितीये? दोनदा जन्मणारा त्याला द्विज म्हणतो आम्ही. दाताला सुद्धा द्विज म्हणतो, ब्राह्मणाला सुद्धा द्विज म्हणतो. द्वीपकल्प कशाला म्हणतो आम्ही? तिन्ही बाजूनी समुद्र आहे त्याला आम्ही द्वीपकल्प म्हणतो. तिठा म्हणजे तीन वाटा एकत्र येतात ते तिठा. दोन नद्यामधला प्रदेश त्याला दुआब असा शब्द आहे. दुआब किंवा दुआब. गारा या शब्दाचे मराठी भाषेमध्ये कोणते अर्थ होतात असं तुम्हाला म्हटलेलं आहे? गारा पावसाळ्यात ज्या पडतात ना त्या गारा, पावसाळ्यात पडणाऱ्या गारा. आणि दुसरा गारा चिखल झालेला आहे, गारा झालेला आहे, ते आपण म्हणतो 1 आणि 3 बरोबर. पुढे जातोय 57 नंबरचा प्रश्न आहे. नमुना या शब्दाला अनेक अर्थ असलेला योग्य शब्दगट कोणता? नमुना अनेक अर्थ असलेला शब्दगट. वाक्य, विचार, संदर्भ, कबूल, नामंजूर, परवानगी, उदाहरण, मासला, दृष्टांत, नग, वल्ली, ठग. नमुना या शब्दाला अनेकार्थी शब्दगट विचारलाय. नमुना म्हणजे काय? आपण एखाद्याचा नमुना घेतोय, सॅम्पल घेतोय. बघा सॅम्पल घेतोय, उदाहरण घेतोय. नमुना म्हणजे वाक्य येतं का? नाही. कबूल येईल का? नाही. हा नमुना म्हणजे उदाहरण. नमुना म्हणजे दृष्टांत. नमुना म्हणजे मासला. नग सुद्धा येतो बरं का नमुन्यामध्ये, पण इतर नाही, वल्ली नाही येत. इथे क जे आहे ना ते बरोबर आहे, फक्त क. जरा नीट लक्षात ठेवा, हे वेगळं आहे जरा. आणि करायचं आपल्याला हे. बघा स्कोर आपोआप येत नाही, नोकरी आपोआप लागत नाही. मेहनत घ्यावी लागेल. एकदा दोनदा रिव्हिजन केलं की हेच जाईल. हेच लेक्चर सेव्ह करून ठेवा. आणखी एकदा बघा. 15 दिवसानंतर परफेक्ट व्हाल. पेल विस्तार, एखाद्या संस्थेचा विस्तार, कार्याचा व्याप, एखाद्या गोष्टीचा विस्तार, एखाद्या व्यक्तीचा वंश वाढणे. 58 नंबरचा प्रश्न आहे. वेल विस्तार होणं म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचा वंश वाढणे, त्यासाठी शब्द आहे वेल विस्तार. आणि मी एवढे दर्जेदार प्रश्न घेतोय. पहिला मुद्दा याला दर्जेदार का म्हणतोय मी? कारण की मी नाही काढलेले. ते विविध संस्थांनी ज्या परीक्षा घेतल्या, एमपीएससीने, टीसीएसने, आयबीपीएसने, त्यामधले प्रश्न आहे. तुम्हाला जर हेच आले नाही, जे परीक्षेला आलेले प्रश्न तेच येत नाही, तर इतर करून काय फायदा होणार आहे? आधी जे पेपरला आलेले ते तर करावे लागतील. माझं फोकस त्यावर आहे. मी तुम्हाला योग्य दिशेने नेतोय. मग तुम्हाला पुढे किती जोरात पळणार तुम्ही ते तुमच्या हातात आहे. पाठ म्हणजे काय? बसायचा पाठ. शेताला पाणी नेणारा कालवा, विधवेचा विवाह, शरीराचा अवयव, पाठ. तुम्हाला चुकीचा विचारला होता. पाठ बसण्याची लाकडी फळी जी असते ना त्याला सुद्धा पाठ आम्ही म्हणतो. विधवेचा विवाह झाला त्याला आम्ही पाठ म्हणतो. शेताला पाणी देणारा जो कालवा असतो ना त्याला आमच्याकडे पाठच म्हणतात. शरीराचा अवयव जो असतो ना तो पाठ, हा तो पाठ ठशाचा तो वेगळा आहे. गणपतीची मिरवणूक आमच्या घरावरून पुढे गेली, वाक्यातला ध्वन्यार्थ कोणता? आमच्या घरावरून पुढे गेली. वाच्यार्थ, लक्षार्थ, व्यंगार्थ, कोणताही ध्वन्यार्थ नाही असं म्हटलंय. ध्वन्यार्थ तुम्हाला विचारलंय. 60 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आमच्या घरावरून गेली म्हणजे काय? घराच्या वरून नाही गेली ती, दारावरून गेली. काय? दाराच्या समोरून गेली, घरात समोरून गेली. म्हणजे थोडक्यात हा लक्षार्थ असतो. असा काय असतो? लक्षार्थ असतो. लक्षात ठेवा. 60 प्रश्न आहे. तुम्हाला कसे वाटले? अगदी मनापासून, हृदयाच्या तळापासून सांगायचे की आवडलं असेल तर लाईक करत चालायचं, शेअर करत चालायचं. लेक्चरला अभ्यासकट्टा ॲप डाउनलोड करून घ्यायचं. त्या ठिकाणी सगळ्या PDF तुम्हाला भेटणार आहेत. नोंदणी मुद्रांक शुल्क असेल, पशुधन पर्यवेक्षक, GMC, तलाठी भरती, ग्रामसेवक, मनपा भरती, वनरक्षक, मुख्य सेविका, सरळ सेवा, सगळ्याचे बॅचेस तुमची वाट बघतायत. तुम्ही जर तयारी करत असाल, प्रामाणिकपणे अभ्यास करायचा असेल योग्य दिशेने, तर अभ्यासकट्टा ॲप डाउनलोड करा. काही अडचण असेल, बॅचची लिंक पाहिजे असेल किंवा बॅच घेतल्यानंतर तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तर या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा. थांबूया. धन्यवाद.